इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दल भरती 2025। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला आहे। इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दलात 300 जागांसाठी भरती चालू आहे आणि ऑनलाईन फॉर्म जे चालू आहे 11 फेब्रुवारी पासून फॉर्म भरणे चालू झाले आणि फॉर्म भरणे शेवटची तारीख 25 फेब्रुवारी 2025 आहे। आणि या भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते। तुम्ही फक्त 10वीच पास असाल, आर्ट असेल, सायन्स असेल, काही पण असेल, ठीक आहे। तुम्ही फक्त 10वी पास आहे विषय सरला तर तुम्हाला या ठिकाणी जे फॉर्म भरता येते, ठीक आहे। तर 10वी पासवरच तुम्हाला जे इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दल भरतीमध्ये फॉर्म भरता येते आणि या भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस आहे। मी तुम्हाला असं कोण सांगून राहिलो तर या भरतीमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो पेपर 60 मार्काचा असणार आणि 60 पैकी जे पासिंग ठेवण्यात आले आहे, जनरल ओबीसी ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी 60 पैकी 30 मार्कावर पासिंग ठेवण्यात आले आहे आणि एससी एसटी कॅटेगरीसाठी या भरतीमध्ये 60 पैकी 27 मार्कावर पासिंग ठेवण्यात आली आहे, ठीक आहे। तर या भरतीमध्ये नेगेटिव्ह मार्किंग नाही, दुसरी गोष्ट नेगेटिव्ह मार्किंग सुद्धा नसणार आहे। तर जास्त यामध्ये चान्सेस आहे फक्त 10वी पासवर फॉर्म भरता येणार आहे। तर 300 जागांसाठी ही भरती चालू आहे। तर या भरतीची संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। उंची किती लागते, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे, सिलेक्शन प्रोसेस काय आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की या व्हिडिओ खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा, जेणेकरून मला सुद्धा वाटणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचून राहिला, कोणकोणत्या गावापर्यंत पोहोचून राहिला। इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दल ही जी भरती आहे हे परमनंट भरती आहे, ठीक आहे। असं नाही की बा हे अग्निवीर अंतर्गत येते, परमनंट भरती आहे। तुमचं जर सिलेक्शन झालं इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दल भरतीमध्ये पगार तुम्हाला 21,700 ते 69,100च्या दरम्यान भेटणार आहे, ठीक आहे। तर इंडियन कोस्ट गार्ड भारतीमध्ये हे भारतीय तटरक्षक दलात हे 300 जागांसाठी भरती चालू आहे, ज्यामध्ये 2 पद असणार आहे। पहिलं जे पद आहे हे नाविक जीडीचं आहे, यामध्ये 260 जागा आहे आणि यासाठी शिक्षण हे 12वी तुम्ही उत्तीर्ण असले पाहिजे आणि मॅथ आणि फिजिक्स विषय असला पाहिजे, तेव्हाच तुम्हाला जीडी पदामध्ये फॉर्म भरता येते। आणि दुसरं जे पद आहे तर ते आहे नाविक डीबीचं, त्याला डोमेस्टिक ब्रँच सुद्धा म्हटलं जाते। तर यामध्ये सुद्धा तुम्हाला फक्त 10वी पासवर फॉर्म भरता येते, लक्षात ठेवा, ठीक आहे। तुम्ही फक्त 10वीच पास आहे तर तुम्हाला डोमेस्टिक ब्रँच डीबी पदामध्ये फॉर्म भरता येते, ठीक आहे। त्याचबरोबर या भरतीमध्ये वयोमर्यादा सुद्धा जास्त ठेवण्यात आल्या, तर 18 ते तुम्हाला या ठिकाणी 22 वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार आहे। एससी एसटी कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 18 ते 27 पर्यंत फॉर्म भरता येते, ठीक आहे। आणि ओबीसी कॅटेगरीचे असाल तर 18 ते 25 पर्यंत फॉर्म भरू शकता, ठीक आहे। तर इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दल ही जी भरती आहे हे फक्त मुलांसाठी निघाली आहे, ही भरती मुलींसाठी निघाली नाही, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। ज्या आपण महिला उमेदवार हा व्हिडिओ पाहत असेल तर इथून स्किप तुम्ही या ठिकाणी करू शकता। तर ही भरती मुलांसाठीच निघाली, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। त्याचबरोबर या भरतीमध्ये फीचा जर विचार केला, जनरल ओबीसी ईडब्ल्यूएस कॅटेगरी जनरल ओबीसी कॅटेगरीसाठी 300 रुपये फी ठेवण्यात आले। एससी एसटी कॅटेगरीसाठी या भरतीमध्ये 1 रुपया सुद्धा फी लागत नाही। तर आवर्जून यामध्ये तुम्ही फॉर्म भरा। आणि इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दल भरतीचे आपण सिलेक्शन प्रोसेसचं जर पाहिलं, सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये तुमची काय असणार आहे, लेखी परीक्षा असणार आहे। दुसऱ्या टप्प्यामध्ये ग्राउंड, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, मेडिकल अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे। सर्वात अगोदर तुमची इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दल भरतीमध्ये पेपर असणार आहे। तर परीक्षेला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, तर गणिताचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, विज्ञानचे 10 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, इंग्रजी ग्रामरचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, त्याचबरोबर बुद्धिमत्ता चाचणीचे 10 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि जनरल नॉलेजचे 5 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। टोटल यामध्ये जे 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। त्याचबरोबर 60 या ठिकाणी 60 मार्काचा पेपर असणार आहे आणि 45 मिनिटाचा तुम्हाला टाइम भेटणार आहे पेपरसाठी। आणि यामध्ये नेगेटिव्ह मार्किंग नाही आहे, तर तुम्हाला तुक्के वगैरे मारायचे, कारण की नेगेटिव्ह मार्किंग नाही, जे पण प्रश्न आपले बरोबर असते ते मायनस झाले असते, पण नेगेटिव्ह मार्किंग नाही आहे। नेगेटिव्ह मार्किंग असते तर आपले मायनस झाले असते जे प्रश्न बरोबर आहे ते, तर यामध्ये नेगेटिव्ह मार्किंग नाही, तर तुम्हाला तुक्के वगैरे सुद्धा मारायचे सेक्शन 1 मध्ये, ठीक आहे। तर अशा प्रकारे पेपर होणार आहे आणि पेपरमध्ये जे पासिंग आहे तर UR ईडब्ल्यूएस कॅटेगरी ओबीसी कॅटेगरी 60 पैकी 30 मार्कावर पासिंग ठेवण्यात आलं आहे। एससी एसटी कॅटेगरीसाठी 60 पैकी 27 मार्कावर पासिंग या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे, ठीक आहे। पेपर एकदम हार्ड नसणार आहे, 10वीच्या लेवलचा पेपर या ठिकाणी असणार आहे, ठीक आहे। त्यानंतर सेक्शन 2 मध्ये तुमचा पेपर असणार आहे इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दलात 50 मार्काचा असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला गणिताचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, त्याचबरोबर
फिजिक्सचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि याच्यासाठी तुम्हाला जे 30 मिनिटाचा टाइम भेटणार आहे सेक्शन 2च्या पेपरसाठी। आणि यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो पासिंगचा जर विचार केला 50 पैकी UR EWS OBC कॅटेगरीसाठी 50 पैकी 20 मार्कावर पासिंग ठेवण्यात आलं आहे। SC/ST कॅटेगरीला यामध्ये 50 पैकी या ठिकाणी 17 मार्कावर या ठिकाणी पासिंग ठेवण्यात आले आहे। ठीक आहे, तर अशा प्रकारे आपला इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दलात पेपर असणार आहे आणि पेपर झाल्यानंतर यामध्ये जे पण पुरुष उमेदवार पास असणार आहे पेपर तर त्यांना ग्राउंडसाठी बोलावण्यात येणार आहे। आणि ग्राउंडचा जर आपण विचार केला तर इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दल भरतीमध्ये ग्राउंड जे आहे एकदम इजी आहे। तर 3 इव्हेंट यामध्ये असणार आहे। तर पहिला इव्हेंट यामध्ये आहे 1600 मीटर रनिंग तुम्हाला मारायची आहे आणि 1600 मीटर रनिंगसाठी तुम्हाला 7 मिनिटाचा टाइम भेटणार आहे, जो की सर्वात बेस्ट आहे। तर 1600 मीटर रनिंग आपण 7 मिनिटामध्ये आरामाने मारून देतो 1600 मीटर रनिंग। ठीक आहे, कोणी मारून देते आरामाने। ठीक आहे, तर 7 मिनिटाच्या अंदर तुम्हाला 1600 मीटर रनिंग मारायचे। जे पण पुरुष उमेदवार 1600 मीटर रनिंग हे 7 मिनिटाच्या अंदर येणार आहे तर ते ग्राउंड पास असणार आहे आणि ज्यांना जास्त टाइम लागणार आहे तर फेल सुद्धा केले जाणार आहे, अपात्र सुद्धा या ठिकाणी केले जाणार आहे। ठीक आहे, आणि दुसरा जो इव्हेंट आहे इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दल भरतीमध्ये 20 तुम्हाला उठक बैठक मारावी लागणार आहे। ठीक आहे, आणि तिसरा जो इव्हेंट आहे तुम्हाला 10 पुशअप या ठिकाणी काढावं लागणार आहे। तर अशा प्रकारे यामध्ये इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दल भरतीमध्ये ग्राउंड असणार आहे। ठीक आहे, तर अशा प्रकारे संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दल। अशा प्रकारे इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दल भरतीची संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे। आणि इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दल भरतीचा जो पेपर आहे तर पहिला जो पेपर असणार आहे तुमचा एप्रिल महिन्यामध्ये असणार आहे, जे की आता जवळच आहे, तुमच्याजवळ 2 महिने या ठिकाणी राहिलेले आहे। तर जे पण विद्यार्थी या भरतीला घेऊन सिरियसली असाल तर तयारी चालू ठेवा। तर एप्रिल महिन्यामध्ये तुमचा पहिला पेपर असणार आहे सेक्शन 1 मध्ये आणि दुसरा पेपर तुमचा जून किंवा सप्टेंबर महिन्यामध्ये तुमचा पेपर असणार आहे, एक लक्षात ठेवा। तर अशा प्रकारे जे आपला पेपर या ठिकाणी इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दलचा असणार आहे आणि पेपर आपल्या महाराष्ट्रामध्येच होणार आहे। ठीक आहे, आणि ग्राउंड सुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्येच असते, एक लक्षात ठेवा इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दलचं। तर या भरतीमध्ये सिलेक्शन होण्यास जास्त चान्सेस आहे कारण की निगेटिव्ह मार्किंग नाही आहे यामध्ये, एक लक्षात ठेवा। त्याचबरोबर जास्त मुलं जे इकडे फॉर्म टाकत नाही, इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दलात जास्त मुले महाराष्ट्रातील फॉर्म भरत नाही कारण की यामध्ये जे वयोमर्यादा कमी ठेवण्यात आल्या आहे त्यामुळे भरपूर मुलं इकडे फॉर्म भरत नाही। ठीक आहे, तर त्याचबरोबर कॉम्पिटिशन पाहिजे तेवढी तशी कॉम्पिटिशन यामध्ये नसते, एक लक्षात ठेवा। आणि इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दल ही भरती जे दर एका वर्षात 2 वेळा जे ही भरती निघते, 6-6 महिन्यांना ही भरती पडत असते। ठीक आहे, तर चांगली ही भरती चालू आहे। ज्या पण विद्यार्थ्यांना इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दल भरतीमध्ये जर सिलेक्शन घ्यायचं असेल तर आतापासून जे पण विद्यार्थी या भरतीला घेऊन सिरियसली असाल तर आतापासून चांगले पुस्तक घेऊन घ्या मार्केटमधून इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दल या भरतीच्या। आणि आतापासून जे विद्यार्थी मित्रांनो आपापल्या तयारीमध्ये लागा, आतापासून जे आपापल्या तयारीमध्ये तुम्ही या ठिकाणी लागून द्या। तर आतापासून ग्राउंडची सुद्धा तयारी चालू ठेवा, त्याचबरोबर लेखी परीक्षा सुद्धा तुम्हाला तयारी आतापासून ठेवायची। तर चांगली जे ही इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दलात हे 300+ जागांसाठी भरती चालू आहे। तर जे पण विद्यार्थी या भरतीचा अभ्यास करणार आहे तर नक्कीच त्याचं या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे, कारण की अभ्यास असला तेव्हा जे विद्यार्थी मित्रांनो आपण पेपर पास होणार आहे। आणि आपण मी तुम्हाला आतापासून कोण सांगू राहील जेणेकरून तुम्ही आपापल्या तयारीमध्ये लागणार आहे आणि तुम्ही जे विद्यार्थी मित्रांनो चांगला अभ्यास करताना तुमची तयारी होणार आहे आणि तुमचं सिलेक्शन या ठिकाणी होणार आहे, कारण की पेपर 2 महिन्यांना इथून एप्रिल महिन्यामध्ये पेपर आहे। ठीक आहे, तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, अपडेट देत राहणार। आजच्या जर इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय